तुम्ही सुद्धा स्कॉटलँड ऑफ इंडिया म्हणजेच कूर्गसाठी प्लॅन करत आहात का? तर ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा. पहिलं दुबारे एलिफंट कॅम्प. इथे जाण्यासाठी कावेरी नदी क्रॉस करून जावं लागतं. तुम्ही सकाळी शार्प 9 वाजता पोचा, नाहीतर खूप गर्दी असते. इथे तुम्ही हत्तींना आंघोळ घालणं, खायला घालणं, आशीर्वाद घेणं ह्या सगळ्यांचे तुम्हाला चार्जेस पे करावे लागणार. सेकंड पॉईंट आहे कूर्गमधला ग्लास ब्रिज. ह्याला तुम्ही व्हिजिट करू शकता, पण आम्ही गेलो होतो तेव्हा टेक्निकल रिझनमुळे हा बंद होता. थर्ड प्लेस आहे निसर्गधामा. हे डिअर पार्क्स या नावाने सुद्धा फेमस आहे. इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. बोटिंग, जुरासिक जंगल, बर्ड पार्क, डिअर पार्क आणि ह्याला लागूनच असलेल्या नदीमध्ये तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. चौथं प्लेस आहे ॲबे फॉल. हे आम्ही स्किप केलं कारण आम्ही जी प्रॉपर्टी बुक केली होती त्या प्रॉपर्टीमधल्याच प्रायव्हेट फॉलमध्ये आम्ही आनंद घेतला. तो प्लेस आहे नामोदरीलिंग मॉनेस्ट्री. इथे तुम्ही बरीच शॉपिंग करू शकता. फ्रीज मॅग्नेट, होम डेकॉर असे बरेच. मी इकडचं फ्रीज मॅग्नेट घेतलं होतं. 6वं प्लेस आहे श्री ओंकारेश्वर टेम्पल. इथे ट्रेडिशनल आउटफिटच मॅन्डेटरी आहे. कूर्गमध्ये धार्मिक आणि शांतमय जागा शोधत असाल तर नामोदरीलिंग मॉनेस्ट्री आणि श्री ओंकारेश्वर टेम्पलला नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला सनसेट एन्जॉय करायचा असेल तर राजा सीट गार्डनला नक्की व्हिजिट करा. इथे बऱ्याच पेड आउटडोअर ॲक्टिव्हिटी इन्क्लूड आहे. इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेता येईल. जर तुम्हाला सुद्धा कॉफी टेस्टिंग, प्लांटेशन, चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट करायचं असेल तर निस्टी प्लांटेशन टूर्स अँड कॉफी प्रोसेसिंगला नक्की व्हिजिट करा. माझ्या स्टे डिटेल्ससाठी खाली दिलेल्या वॉच लिंकवरती क्लिक करा आणि रील आवडली असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर करा. आणि डू लाईक अँड फॉलो टमी ट्रॅव्हलर. तोपर्यंत बाय.